अडणी तालुक्यातील मलाबाद येथे कामण्णा हनकंडे हे पत्नी जयश्री आणि मुलगा संतोष याच्यासह राहायला होते। त्यांची थोडीफार शेती असून ती शेती कामण्णा हे पत्नी जयश्री हिच्यासह पाहत होते। त्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता। हे गावातील सधन कुटुंब म्हणून ओळखले जात होते। त्यांचा मुलगा संतोष हा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला होता। त्यांनी त्याच्या लग्नाची बोलणी चालू केली होती। नात्यातीलच रेणुका हिच्याशी संतोष याचा विवाह ठरला आणि 6 वर्षांपूर्वी थाटामाटात त्या दोघांचे लग्न झाले। संतोष होनकांडे बेळगावी येथे एका कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता। तो आठवड्यातून 2दा घरी यायचा। बघता बघता दिवस सरत चालले होते। संतोष आणि रेणुका याच्या लग्नाला 6 वर्षे झाली तरी त्यांना अद्याप मूलबाळ झाले नव्हते। त्यामुळे घरात सासू सासरे याची कुजबूज चालू झाली होती। त्या दोघांनाही मूलबाळ होण्यासाठी दवाखाना केलेला होता। बरेच औषधोपचार केले होते। कोणी जे सांगेल तेही केले होते, परंतु रेणुका काही गर्भवती होण्याची चिन्ह दिसत नव्हते। रेणुकाला मूलबाळ होत नसल्याने तिच्या मागे सासू सासरे यांची नेहमी कटकट चालू झालेली होती। सासू जयश्री यांनी नेहमी तिला टोचून बोलत होत्या, दोष तुझ्यात आहे, माझ्या पोरात नाही, असे तिला म्हणत होते। याचा राग रेणुकाला येत होता। अलीकडे तर सासू सासऱ्यांनी घरात तिचा छळ चालू केला होता। ते तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते। संतोष हा बेळगावीहून गावी आला की त्याचे आई वडील रेणुकाविषयी त्याचे कान भरत होते। त्यांचे ऐकून तोही पत्नी रेणुकाला मारहाण करत होता। सासू सासरे तिला यावर्षी तुला मूलबाळ झाले नाही तर आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न करतो अशी धमकी देत होते। घरातील सगळ्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ चालवला होता। तिने ही गोष्ट आपल्या माहेरी आई वडिलांना सांगितली होती। त्यांनी तिला धीर देत सांभाळून घेण्याचा सल्ला दिला होता। रोजच्या भांडणाने तिचा जीव मेटाकुटीला आला होता। रेणुकाची इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था झालेली होती। ती नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत होती। काही करून नवऱ्याला दुसरे लग्न करू द्यायची नाही असे तिने ठरवले होते। तर कोणत्याही परिस्थितीत संतोषचे दुसरे लग्न करायचेच असा थाट तिच्या आई वडिलांनी केलेला होता। त्या दुसऱ्या लग्नाला रेणुका हिचा होणारा विरोध मोडून काढायचा असा विचार त्यांनी केला होता। त्यांच्या या विचाराशी संतोष यांनी होकार दिला होता। त्यालाही दुसऱ्या लग्नाची घाई झालेली होती। रेणुकाच्या दुसऱ्या लग्नाचा अडथळा होणार हे माहीत असल्याने हा अडथळा कायमचा मार्गातून बाजूला करायचा असा विचार त्या तिघांनी केला। तिला मारायचे आणि अपघाताचा बनाव करायचा असा प्लॅन त्यांनी केला होता। शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी रात्री 10 वाजता सासू जयश्रीने रेणुकाला गावातील एकाकडे मुलाबाबत विचारून ये असे सांगितले। तशी रेणुका तयार झाली। सासरा कामण्णाने आपली दुचाकी गाडी बाहेर काढली। सासरा गाडी चालवत होता। सासू त्याच्या मागे बसली होती तर तिच्या मागे रेणुका बसली होती। मलाबाद गावच्या विशी बाहेर आल्यावर सासू जयश्रीने चालत्या गाडीवरून रेणुकाला ढकलून दिले। ती खाली रस्त्यावर पडली तसा सासरा गाडीवरून खाली उतरला। त्याने बाजूलाच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि खाली पडलेल्या रेणुकाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर घातला। ती तडफडत ओरडत होती। ती जिवंत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या दोघांनी तिचा गळा दाबायला सुरुवात केली। तशी तिची हालचाल मंदावली। काही वेळात ती शांत झाली। जागीच तिचा मृत्यू झाला। आता तिच्या मृत्यूचा अपघाती बनाव करण्याचा डाव कामण्णा आणि जयश्री यांनी रचला। त्यांनी मयत रेणुकाच्या साडीचा एक पदर गाडीच्या चाकाला अडकवला आणि तिला फरफडत 120 ते 150 फुटापर्यंत नेले, जेणेकरून ती गाडीवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला असा बनाव त्यांनी रचला। तिला तसेच रस्त्यावर सोडत ते रात्रीच्या अंधारात घराकडे परत आले। दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला येणाऱ्यांना रेणुका हनकांडे तिचा मृतदेह दिसला। तिच्या साडीचा पदर गाडीच्या चाकाला अडकलेला दिसत होता तर तिला काही अंतरावर फरफडत नेल्याचे दिसत होते। या घटनेची माहिती मलाबाद गावात समजतात गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली। या घटनेची माहिती पोलीस पाटीलांना समजतात त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। या घटनेची माहिती अथणी पोलिसांना देतात पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अथणी पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असता त्यांना हा अपघात वाटत होता, पण अपघात झाला तर कोणीतरी दुसरी व्यक्ती गाडी चालवत असली पाहिजे अशी शंका त्यांना आली। ती व्यक्ती या अपघातात आजूबाजूला पडली असावी म्हणून शोध घेत होते, पण तसे कोणीच पोलिसांना सापडले नाही। पोलिसांनी पंचनामा करून या घटनेची माहिती घेतली। मयत रेणुका होनकांडे हिच्या सासरच्या लोकांनी आणि माहेरच्या लोकांनी या घटनेची माहिती देण्यात आली। या घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट दिली। रेणुकाने तिच्या नवऱ्यासोबत आणि सासू सासऱ्यासोबत नेहमी वाद होत असल्याची माहिती तिच्या माहेरच्या लोकांकडून पोलिसांना मिळाली। इथेच अपघात वाटणारी घटना ही खुनात बदलली होती। या घटनेची माहिती मयत रेणुकाचे वडील हरीश मल्लिका अर्जुन हराळी वय 55 यांनी अथणी पोलिसात देऊन रेणुकाचा अपघात झाला नसून तिच्या सासरच्या लोकांनी तिला मूल होत नसल्याने तिचा खूनच केला आहे अशी फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून आणि त्यांच्या संशयावरून अथणी पोलिसांनी मयत रेणुकाच्या पती संतोष होनकांडे, सासू जयश्री होनकांडे आणि सासरे कामण्णा होनकांडे यांना ताब्यात घेतले। त्या तिघांकडे चौकशी करत असताना ते पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत होते। त्यांच्या बोलण्यात पोलिसांनी विसंगती जाणवत होती। अखेर त्या तिघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच रेणुका हिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगड घातल्याचे सांगत तिचा साडीने व गळा दाबून खून केला। हा खून अपघात वाटावा म्हणून तिच्या साडीचा पदर गाडीच्या चाकाला गुंडाळून तिला 120 फुटापर्यंत फरफडत नेल्याची त्यांनी कबुली दिली। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।